जय हरी धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माता गोरक्ष जालिंदर चरपटाश्च अडबंग कानिप मचिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्यान बभूर्व नवनाथ सिद्धः तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपम। जय हरी। दिनांक 28 ऑगस्ट 2025 वार गुरुवारी अशा या पवित्र दिनी म्हणजेच उद्या ऋषीपंचमीचा उत्सव श्री क्षेत्र अडबंगनाथ तपोभूमी मंदिर भामानगर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असा भव्य दिव्य ऋषीपंचमीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। या अडबंगनाथांच्या तपोभूमीमध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र व लक्ष्मण यांच्या आश्रूने तयार झालेली पवित्र आणि पावन अशी स्वयंभू शिळा आहे आणि त्या शिळेवर अडबंगनाथांनी 12 वर्षे तपश्चर्या केलेली आहे। याचा संपूर्ण उल्लेख भावार्थ रामायणामध्ये 14 क्रमांकाचा अध्याय आहे त्या अध्यायामध्ये येतो। तसेच नवनाथ ग्रंथामध्ये 33 आणि 34 अध्यायामध्ये येतो। असा हा ऐतिहासिक व पौराणिक ठेवा लाभलेले पवित्र आणि पावन अशी तपोभूमी मंदिर आहे। या ठिकाणी ऋषीपंचमीचा उत्सव उद्या सकाळी 10 वाजता साजरा होणार आहे। कारण की हा ऋषीपंचमीचा जो उत्सव आहे त्याचं महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे। हा जो ऋषीपंचमीचा उत्सव असून या ठिकाणी महिलांचा हा सर्वप्रथम प्राधान्यक्रम या ठिकाणी महिलांना असतो। कारण की महिलांना या ठिकाणी या दिवशी उपवास असतो आणि महिलांकडून जे नकळत जे पाप झालेले असतात त्या पापांचं निवारण करण्यासाठी आणि संपूर्ण दोष निवारण्यासाठी हा जो ऋषीपंचमीचा कार्यक्रम आहे या ठिकाणी उपवास आहे व्रत वैकल्य आहे या ठिकाणी आपण ऋषीपंचमीला धरत असतो। आणि या ठिकाणी सप्त ऋषी जे आहेत आणि संपूर्ण साधू संत आहेत त्यांना हा ऋषीपंचमीचा दिवस समर्पित असतो। कारण की या ऋषीमुनींनी या भाविक भक्तांना जे एक भगवंताच्या प्राप्तीचा जो मार्ग सांगितला जीवनाच्या सुख समृद्धीचा जो मार्ग सांगितला त्यामुळे अनेक भाविकांचं जीवन उद्धरून गेलं। त्यासाठी हा सप्त ऋषींचा अर्पित असणारा हा ऋषीपंचमीचा दिवस आहे। कारण की या ठिकाणी जे सप्त ऋषी आहेत ते म्हणजे वसिष्ठ विश्वामित्र अत्री भारद्वाज जमदाग्नी गौतम कश्यप असे जे सप्त ऋषी आहेत त्यांना हा दिवस समर्पित असतो। आणि आपण जे असे ऋषी झालेत त्याचप्रमाणे आपले जे साधू संत झाले त्यांनी सर्व भाविक भक्तांना भगवंताच्या प्राप्तीचा जो मार्ग सांगितला। जे महाराष्ट्रातील संत असतील देशभरातील संत असतील जगातील जे संत असतील त्यांनी एक जीवनामध्ये चांगला सद्गुण घेण्यासाठी हा जो मार्ग सांगितलेला आहे त्या संपूर्ण साधू संतांना ऋषीमुनींना हा दिवस समर्पित असतो। अशा या पवित्र दिनी सकाळी 10 वाजता या ठिकाणी 10 ते 12 10 वाजता जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। 11 ते 12 या कालावधीमध्ये या वेळेमध्ये गुरुवारी स्वामी अरुणनाथगिरी महाराजांचे या ठिकाणी ऋषीपंचमी निमित्त प्रवचन होणार आहे। आणि या जो सत्संग आहे या सत्संगाचा आपल्याला सर्वांना लाभ घेता येणार आहे। त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे आणि आपला जो सत्संग आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे। कारण की ऐशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला या न्यायाप्रमाणे आपण सर्वांनी हा लाभ आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे। जय हरी जय अडबंगनाथ धन्यवाद।